जी कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, विशेषतः शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट पगार संदर्भात दत्तचिगडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असे परिपत्रक निर्गमित झालेला आहे। काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणती ती बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ कसा मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कोषागार कार्यालयाचे महत्त्वपूर्ण असे आदेश आहेत। राज्यातील सर्व विभागामार्फत याप्रमाणे महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत। कर्मचारी अभिलेखे डिजिटलाइज करण्याबाबत हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। राज्यातील बोगस कर्मचारी नियुक्तीसंदर्भात सध्या शासनाकडून SIT कमिटी नियुक्त करण्यात आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची सेवार्थ शालार्थ प्रणालीमध्ये सर्व कागदपत्र जे आहेत ते अपलोड करण्यासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता, शालार्थ मान्यता आदेश अपलोड करणे बाबत सूचना दिलेल्या आहेत आणि सदर अपलोड केलेली कागदपत्रे स्पष्ट आणि वाचनीय असावीत आणि या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे हे आदेश निर्गमित झालेले आहेत। कर्मचाऱ्यांचा आधार, ईमेल ID, मोबाईल नंबर अपडेट करणं गरजेचं आहे आणि 18/11/2016 ते 7/8/2025 या कालावधीतील शालार्थ ID प्राप्त कर्मचाऱ्यांची कागदपत्रे याप्रमाणे असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये नियुक्ती आदेश, जावक क्रमांक, दिनांक, कर्मचाऱ्याचा रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता आदेश, सक्षम प्राधिकाऱ्याने केलेले शालार्थ ID प्रत, पहिल्या मान्यतेचा जावक क्रमांक, दिनांक, संबंधित खाजगी व्यवस्थापनेचा नियुक्ती आदेश, जावक क्रमांक या संदर्भातली महत्त्वपूर्ण अशी कागदपत्र निर्गमित करण्यात ही कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे आणि ही कागदपत्रे अपलोड झाल्यानंतरच ऑगस्ट 2025चं वेतन जे आहे ते कन्सोलिडेटेड होणार आहे, म्हणजेच ते सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे हे अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांची कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांची कागदपत्रे जे आहेत त्याचा डिजिटलाइज करण्यासंदर्भात शालार्थ प्रणालीमध्ये, सेवार्थ प्रणालीमध्ये अपलोड करण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर ही जर कागदपत्रे अपलोड नाही झालीत तर ऑगस्ट महिन्याचं वेतन जे आहे ते होणार नाही, या संदर्भात असं कळवण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णय परिपत्रकांच्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।